आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशा गावड्याच्या पोरीच्या नादाला लागू नकोस, मला चालणार नाही ते. तरी सुद्धा हे केलंस तू. किती वेळा सांगितलं होतं तुला चिखलात पाय घालू नकोस. ते गावडे कुटुंब बदनाम आहे. गावात कवडीची पत नाही त्यांची, कुणी किंमत देत नाही. निर्लज्ज लोकांना मदत करायला जातोस तू. परत डोक्यात काय कचरा भरलाय का तुझ्या? अरे मदत करायची तर गोर गरिबांना कर ना. लोकांना लोबाडून पैसा हडप करणाऱ्या स्मगलरच्या कुटुंबाचा का पुळका आलाय तुला? काय परिस्थिती असेल आता नलीची? काहीही चूक नसताना तिला पोलिसांकडे चौकशीला जावं लागलं. एक कॉल करू का तिला? नाही, नको, कॉल नको करायला. तिथेही वादच सुरू असणार. अजून चुकीचं काही घडायला नको. कुठल्या विचारात? काही नाही, ते आपलं सहज. घरातले थांबलेत सगळे जेवायचे तुझ्यासाठी. आलोच, जा. सौरभ, ती बाई. कोण बाई? अरे ती बाई जी मला दिसत नाही का? अरे कोण आहे तिकडे? कोणीच नाहीये. अरे तिकडेच होती. पण आता नाहीये ना. चल, सगळे जेवायचे थांबलेत तुझ्यासाठी. चल. हा बाबाराव खोत म्हणजे गावडे कुटुंबियांच्या मागे लागलेला शनी आहे. अत्यंत विघ्न संतोषी माणूस. अरे काशीदादाचं तर जगणं मुश्किल करून टाकलं होतं त्या बाबारावने. आणि आता नलीच्या मागे लागलाय. आत्या, मला फक्त एकच समजतं. तो बाबाराव खोत असू दे, संकेत असू दे, नाहीतर त्या संकेतची आई असू दे, आपल्या नलीचं कोणीही वाईट करू शकत नाही. कारण आपली नली निर्मळ मनाची आहे. कधी कधी मला ऋषी म्हणतो ते बरोबर वाटतं. आणि हळूहळू माझीही खात्री पटायला लागलीये. कसली खात्री? कुणी कितीही प्रयत्न केला तरी नलीचं वाईट कुणीच करू शकत नाही. असं कशावरून वाटतंय तुम्हाला? नलीच्या जन्मापासून ज्या घटना घडल्या आहेत आणि अजूनही घडतायत त्यावरून. तसेच अनुभव येत आहेत आपल्याला. कोणती तरी अदृश्य शक्ती आहे जी नलीचं संरक्षण करतीये. अदृश्य शक्ती? काय बोलतेस तू? हे असं शक्य आहे? शक्य आहे. ती शक्ती कायम नलीच्या पाठीशी असते आणि आहे. आई, काय बोलतेस? क्लिअर सांग ना. मागे सुद्धा नली घर सोडून निघून गेली होती तेव्हा तू असंच काहीतरी बोलत होतीस. अचानक त्या संकेतची आई आली आणि विषय अर्धवट राहिला. पण आई, तू म्हणतेस तसं नलीचं रक्षण कुठली अदृश्य शक्ती करत असेल तर मग देवच पावला म्हणायचा.
देवा, तुझ्या मनात नक्की काय चाललंय नाही माहिती, पण आता अंत बघू नकोस. मी आजपर्यंत नवऱ्याची सोबत नसताना माझ्या मुलांसाठी जगले. आजवर माझ्यासाठी तुझ्याकडे कधीच काही मागितलं नाही, पण आता माझ्या मुलीची तगमग मला बघवत नाहीये. तिची घुसमट होतीये देवा. माझ्या नलीच्या पदरात सूग घाल. तूच माझा पाठीराख आहेस. तूच यातला मार्ग काढू शकतोस. बाबा, मला आता समजलं तुम्ही स्मगलर होता. माझ्या जन्मानंतर बारशाच्या दिवशी तुम्ही पळून गेलात. त्यानंतर कधीच आला नाहीत. बाबा, तुम्ही कुठे आहात? तुम्हाला या दुर्दैवी मुलीची आठवण आली नाही का कधीच? समाजाने तुमचा तिरस्कार केला, आईला छळलं. स्मगलरची बायको म्हणून आईला खूप ऐकून घ्यावं लागलं. बाबा, पण मला ना खात्री आहे, तुम्ही कोणी असाल पण माझे बाबा आहात. मला ना सारखं असं वाटतं की तुम्ही कुठेतरी आजूबाजूलाच असणार. बाबा, लोक, समाज माझा जन्म होताच बोलून मोकळी झाली की या अशुभ तिकडे जन्माला आली आणि पहिला बळी बाबांचाच घेतला म्हणून. माझा जन्म झाल्या झाल्या माझ्या कपाळी विशेषण लावली. मी अशुभ आहे, अपशकुनी आहे, दुर्दैवी आहे. पण लोक आणि समाज काय बोलतो ना, याने मला इतका फरक नाही पडत. आईचा पण तसा समज होता. ती मला अशुभ तिकडे समजायला लागली. मी दोष कोणाला देऊ बाबा? नली, शांत हो अगं. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या सुखदुःखासोबत परमेश्वर कधीच भेदभाव करत नाही. पण काही धूर्त अहंकारी माणसं असतात जे त्यांचे नियम लोकांवर लादतात, अंधश्रद्धेचे बागुलबुवा उभे करतात. निरागस निष्पाप मुलीच्या कपाळावर तिकळी अपशकुनी असं लिहितात. पण तू काळजी करू नकोस का? मी आहे तुझ्या सोबत. माझ्यासोबत जे घडलं ते तुझ्यासोबत घडू देणार नाही मी. आपण दोघे मिळून या समाजाला पटवून देऊ, दाखवून देऊ की तिकडी ही एक तकलादू अंधश्रद्धा आहे. तिकडी अपशकुनी नसते. मालक, काय झालं रे सत्यवान? एवढं का घाबरलायस? घाबरलो म्हणजे बघा मालक, आता मरतोय का उद्या मरतोय अशी अवस्था झाली होती माझी. अख्खा हादरलो होतो म्या. लटा 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 कापत होतो म्या. का मालक, मेलो नाही, जित्त आहे म्या. हे नशीब माझं. प्रत्यक्ष मरण बघितलं मी डोळ्यामोर. काय? मालक, मालकीनबाई, गोदावहिनी दिसल्या मला.
समध्यांना मारणार आहे मी. हाल हाल करून मारणी एकेकाला असं म्हणाल्या गोदावहिनी. गोदावहिनी आपल्याला काही सुखासुखी जगू देणार नाहीत. भयानक भडकलेल्या दिसत होत्या गोदावहिनी. त्यांची जळजळीत नजर जणू डोळ्यात निकार. नाही, आपण समजे वाचत नाही मालक. गोदावहिनींचा जीव घेतलाय आपण. गोदावहिनी आपल्याला जगू देणार नाही. अरे काय सत्यवान, आई होत नाही, काय घाबरतोयस? बघ, जोपर्यंत ताईत आपल्या गळ्यात आहे ना, तोपर्यंत गोदा आपल्याला काही करू शकणार नाही. पण अरे इतकी वर्ष झाली, आपल्या केसाला तरी धक्का लावू शकली का ती? अरे बघ, तुला सांगितलं ना, गोदा काही करू शकणार नाही. का आता तू हॅलो, सायली विरजे बोलतीये. कळलं. नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. बोल. भेटायचंय तुम्हाला, महत्वाचं बोलायचंय. उठसूट बोलायला मला वेळ नाही. हो का? नाही, पण माझ्याकडे बराच वेळ आहे. मी येऊ का तुमच्याकडे तुम्हाला भेटायला? नाही, काय आहे ना, शिष्टाचार म्हणून आधीच फोन करून कळवतीये. नको, यायची गरज नाही. मीच येते. आजी. छान, सुखी राहा. वेद, तू अत्यंत गुणी आहेस, समजूतदारी आहेस. या खोतांच्या घरात अनेक आनंदाचे क्षण तुझ्यामुळे आले. आजी, काय बोलायचं? हे बघ, तू माझं कौतुक करतेस, मला छानच वाटतंय, पण तुला काहीतरी सांगायचं आहे मला जाणवतंय. तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो. अरे, दुसऱ्याच्या मनातलं जाणून तू तसा वागतोस. मला खात्री आहे की तू जे वागतोस, बोलतोस, त्यामागे तुझा काहीतरी विचार असतो. पण सध्या घरातलं वातावरण आनंदी आहे, तेव्हा मला असं वाटतं की त्यात तुझ्याकडून मिठाचा खडा पडायला नको. म्हणजे? त्यात असं आहे की काशीराम गावडे आणि बाबारावचं कधीच पटलं नाही. दोघात वैरच होतं. त्यात ती नली तिकडी. म्हणून सांगते, त्या नलीपासून तू शक्य तितक्या दूर राहा. हे बघ, तुझ्यासाठी आणि या घरातल्या शांतीसाठी त्या गावडेशी संबंध टाळणंच योग्य. अरे बघतोस काय, तुझी आजी आहे मी. आपल्या माणसाच्या मनात काय चाललंय हे त्याच्या डोळ्यात बघते मी. वेद, मला कल्पना आहे की तिकडी सारख्या अंधश्रद्धा तू मानत नाहीस. मानू नकोस, माझी काहीच हरकत नाही. जे काय घडते त्याचा विचार कर, म्हणजे तुला सत्य काय ते कळेल. आजी, निदान तू तरी या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघतेस असं वाटत होतं मला. काळी मांजर आडवी जाणं, अंगावर पाल पडणं, तिकडी जन्माला येणं, ह्या अशा अंधश्रद्धा मानतेस तू? अरे, जुन्या काळातली बाई आहे मी. अनेक पावसाळे बघितलेत. म्हणून अत्यंत चौकस आणि काटेकोरपणाने प्रत्येक गोष्टीचा विचार करते. अरे, अनुभवाच्या बळावर सांगते मी तुला. अरे, आतापर्यंत या गोष्टीमुळे अनेक लोकांचं नुकसान झालेलं बघितलंय मी.
शिवाय हे समज खरे का खोटे हे तपासून बघण्याच्या नादात भयंकर नुकसान होऊ शकतं. तेव्हा त्या खऱ्या खोट्याच्या फंदात न पडता त्या मार्गाला आपल्याला जायचंच नाही. आणि तू पण ते धाडस करू नकोस, हा माझा तुला गोड सल्ला आहे. काही गोष्टी डोळ्यासमोर आहेत आणि आहेतच, पण त्या नजरे पलीकडे पण खूप काही आहे. तेव्हा तू सावध राहा. खूप कन्फ्युजन आहे मला. कन्फ्युज होण्यासारखं काय यात? मी सांगते तसं करायचं. तू सांगते तेच करतोय मी, आणि त्यातच कन्फ्युजन आहे मला. मग काय सांगू मी सांगतो तुला. हे बघ आई, तू मला म्हणाली होतीस की तू दादावर लक्ष ठेव, बरोबर? मग मी दादावर लक्ष ठेवलं. मग तू मला म्हणाली होतीस की नली आणि दादाच्या भेटीवर लक्ष ठेव, मी तेही केलं. हळू. आणि एवढ्यावरच थांबायचं नाहीये तुला. अगं मग अजून कुठपर्यंत जायचंय? तुला तेवढंच करायचंय जेवढं मी सांगते. ऐक. काहीतरी नवीन सांगतेस आता. ऐक ना. हे बघ, तुला आता बाबांचा विश्वास कमवायचाय. म्हणजे कुणी बाबांचं काम करण्याच्या आधी तू त्यांचं काम करायचं. त्यांचे जरा पुढे पुढे कर. असं काहीतरी कर जेणेकरून तुला त्यांच्याशी जवळीक साधता येईल. बाबांशी जवळीक साधायची आहे आई, हे सगळ्यात कठीण काम आहे. का म्हणजे काय? बाबाराव खोतर मधला खोत कधी फणा काढतो माहितीये ना तुला? आई, एक वेळ हवामान खात्याचा अंदाज बरोबर येईल, पण बाबाराव खोतांच्या मूडचा अंदाज घेणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. एवढं काय घाबरायचंय? वडीलच आहेत तुझे. ठीक आहे, करतो प्रयत्न. हे बघ, एक लक्षात घे, बाबांनी आता वेदला ताकीद दिली होती की नलीला अजिबात भेटायचं नाही. हा बरोबर. पण काय झालं? तो नलीला भेटला. त्याचा परिणाम काय झाला? पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. त्यामुळे बाबांचा वेदवरचा विश्वास हल्ला असणार. तो विश्वास तू कमवायचास. वेद आणि नली कसे एकमेकांच्या जास्त जवळ येतील ते बघायचंस. आई, परत तेच. जर ते जवळ आले तर आणखी प्रॉब्लेम्स होतील ना. मग प्रॉब्लेम्स व्हायलाच हवेत ना बाळा. प्रॉब्लेम्स वाढले तरच वेद बाबांच्या नजरेतून उतरेल आणि तू अजून वर येशील. या बसा. माझ्याच घरी मला बसायला सांगतेस? चहा घेणार? मी इथं चहा घ्यायला आले नाही. तुझ्या हातचं मला काहीच नको. अरे बापरे, तुम्ही तर फारच रागात दिसताय. आनंदानं उड्या मारण्यासारखं इथं काही घडलंय का? बुद्धिबळातल्या उंटासारखी तिरपी चाल चालतेस, मला कात्रीत धरतेस. अहो, त्याची कारणही तशीच आहेत. ह्याला जबाबदार कोण? उठसूट फोन करशील, घरी यायची धमकी देशील. तुझ्या मागे धावणं एवढं एकच काम आहे का मला? तुम्ही कशाला धावपळ करताय? मी म्हणाले होते ना मी येते घरी म्हणून. घरी येण्याचं कारण काय? कोण तू? तुझं आणि माझ्या मुलाचं जे काय प्रकरण आहे ते काय घरच्या परवानगीनं झालं होतं काय? तुमचा चोरीचा मामला तो तुम्ही दोघांनी आपापसात मिटवायला हवा होता. त्यात घरच्यांचा काय संबंध? रणजित खोतांनी फसवलंय मला. चोर तो चोर आणि वर शिरजोर. हे बघा, मी ऐकून घेते याचा अर्थ असा नाही तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी खपवून घेईन. हो, आदर्श शिक्षिका ना तू. पुरुषांच्या प्रेमात पडतेस, लफडी करतेस, हा आदर्श ठेवणार आहे विद्यार्थ्यांच्या समोर आणि मला ब्लॅकमेल करतेस.
धमकी देतेस? कुठले गए संस्कार? अच्छा, म्हणजे तुमचा मुलगा जे काही वागतोय ते तुम्हाला योग्य वाटतंय? तो चुकला असेल ग, पण तू बोट दिलंस म्हणून त्याने ते धरलं. माझ्या कितीही चुका दाखवल्या ना, म्हणून रणजित खोतांचा खोटेपणा लपणार नाहीये. मला माझा हक्क हवाय आणि तो मी मिळवेनच. इतकं सोपं वाटतं हो तुला? कितीही कठीण असलं ना तरी मी संघर्ष करेन, पण त्यापुढे जे काय होईल ना त्याला मी जबाबदार राहणार नाही. छान, सरळ सरळ धमकी. तसं समजा वाटल्यास, कारण दुसरा कुठला पर्यायच नाही माझ्या समोर. मला फक्त माझा हक्क हवाय आणि तो मी घेईनच. बघूया, वय झालंय माझं, पण अशा फालतू दमबाजीला आणि धमकीला घाबरत नाही मी. सुलोचना खोती नाही मी. हे बघा आई. थांब, आई हा शब्द तुझ्या तोंडी शोभत नाही. माणसांना भळ घालणारी धूर्त आहेस तू. तुझ्या मूर्खपणाची किंमत मी का मोजू? एक लक्षात ठेव, तुला शेवटचं सांगते, माझा मुलगा तुझ्या घरची पायरी चढणार नाही. हा सुलोचना खोतचा शब्द आहे.